Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान भाग 2 पाठ 10वा आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय 2. स्वाध्याय 1 पाहिला नसेल तर त्याची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. प्रश्न 4. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा. शाळेचे व्यवस्थापन शाळेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि पालक प्रतिनिधी यांच्याकडे असते. मुख्याध्यापकांच्या हाताखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शिक्षक असतो. त्यानंतर त्याच्या हाताखाली वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षकांच्या हाताखाली विद्यार्थी प्रतिनिधी असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. प्रश्न 5. तुम्ही अनुभवलेल्या 2 आपत्तीची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा. वाहन अपघात. कारणे मानवनिर्मित. परिणाम कोणीतरी जखमी होते. मोठा अपघात असेल तर जास्त जण जखमी होतात, वाहनाचे नुकसान होते. उपाययोजना गर्दी हटवून पोलिसांना बोलवावे, जखमी व्यक्तीवर प्रथमोपचार करून दवाखान्यामध्ये हलवावे. चोरी. कारणे मानवनिर्मित. परिणाम आर्थिक हानी व मानसिक परिणाम. उपाययोजना पोलिसांना बोलावून चोराचा शोध काढला पाहिजे. प्रश्न 6. तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल, का? 1. शाळेचा फोन व्यवस्थित चालू आहे का? 2. शाळेत मूलभूत औषधे आहेत का? 3. शाळेत प्रथमोपचार पेटी आहे का? 4. पालक प्रतिनिधींचा संपर्क माहीत आहे का? 5. लहान वर्गातील मुलांच्या मदतीला धावून जातील अशी टीम तयार आहे का? 6. प्रत्येक वर्ग प्रतिनिधीने अभिरूप सरावात भाग घेतला आहे का? 7. पुरेसे पिण्याचे पाणी आणि थोडा सुका खाऊ उपलब्ध आहे का? 8. शाळेतील जिने जलद दळणवळणासाठी मोकळे आहेत का? प्रश्न 7. आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. अ. दहशतवाद. मानवनिर्मित. दहशतवादामुळे अनेक निरपराध लोकांचे प्राण घेतले जातात. काही गंभीर जखमी होतात, काही अपंग होतात. इमारती, काही स्थळे, वाहने यांचे नुकसान होते. धार्मिक किंवा वांशिक तेढ वाढते. शहरातील वातावरण बिघडते. असुरक्षितता निर्माण होते. आ. जमिनीची धूप. नैसर्गिक भूशास्त्रीय. जमिनीचा वरचा सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर त्या जमिनीची सुपीकता नष्ट होते. झाडे उन्मळून पडतात. ती जमीन लागवडीकरता निरुपयोगी होते. वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे जमिनीची धूप होते. ही बाब पर्यावरणाला घातक ठरते. कावीळ. नैसर्गिक. कावीळ हा विषाणूजन्य रोग असून दूषित अन्न व दूषित पाण्यावाटे हा पसरत असतो. काविळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते. मोठ्या शहरात अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. वणवा. नैसर्गिक. उष्णतेने व वाऱ्याने सुके गवत, झुडपे नैसर्गिकरित्या पेट घेतात. अशा तऱ्हेने पसरणारा वणवा जैवविविधता नष्ट करू शकतो. नैसर्गिकरित्या भडकलेले हे वणवे विझवणे कठीण असते. त्यामुळे
अनेक झाडे, पशुपक्षी व त्यांचे अधिवास आगीत जळून खाक होतात. दुष्काळ. नैसर्गिक. दुष्काळामुळे पाण्याची कमतरता होते. पाण्याच्या अभावी पिके करपून जातात. अन्न तुटवडा निर्माण होतो. गाईगुरे पाण्याअभावी तडफडून मरतात. स्थानिक लोकांना स्थलांतर करावे लागते. चोरी. मानवनिर्मित. चोरीमुळे आर्थिक नुकसान होते. आपले कष्टाचे पैसे, दागिने चोरीला गेल्यामुळे मानसिक धक्का बसतो. कधी कधी चोराकडून शारीरिक त्रास दिला जातो, तर कधी जीव जाण्याचा देखील संभव असतो. प्रश्न 8वा. खाली काही चिन्हे दिली आहेत, त्याबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात? विक्षोभक. अशा पदार्थांच्या संपर्कात आल्यास त्वचा, नेत्र, नाक इत्यादी नाजूक भागावर रासायनिक प्रक्रिया होऊन परिणाम होतात. काही वेळा दमा किंवा त्वचा रोग होण्याचा संभव असतो. आरोग्यास घातक. असे चिन्ह असलेल्या वस्तू किंवा पदार्थापासून दूर राहिले पाहिजे. शक्यतो जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. या वस्तू आपल्या आरोग्यास अपायकारक विषबाधा घडवून आणू शकतात. ज्वलनशील. ज्वलनशील वस्तू पटकन पेट घेऊ शकतात, त्यामुळे त्या हाताळताना काळजीपूर्वक हाताळाव्यात. या उद्देशाने असे चिन्ह दिलेले असते. विषारी. ज्या पदार्थाची चव घेणे, वास घेणे अशा क्रिया केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते. अशा विषारीपणा असणाऱ्या पदार्थांवर हे चिन्ह काढलेले असते. क्षरणकारी. हे पदार्थ अधिक क्रियाशील असतात. यांच्या संपर्काने त्वचा, डोळे, श्वसनमार्ग, पचनसंस्था इत्यादीवर वेगाने हानी होऊ शकते. अशा पदार्थांना हाताने स्पर्श करणे, वास घेणे ह्या क्रिया घातक ठरू शकतात. स्फोटक. काही वस्तू स्फोटक असतात. यांना हाताळताना काळजी घ्यावी लागते. आग लागेल अशा ठिकाणी त्यांना नेता कामा नये. हे चिन्ह असलेल्या वस्तूपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. पर्यावरणाचा नाश करणारे. काही पदार्थांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. हे पदार्थ हवा, पाणी, भूमी प्रदूषित करतात. त्यामुळे त्यांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. असे पदार्थ संयमाने वापरावे लागतात. ऑक्सिडीकरणीय. काही रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरणक्षम असतात. ते अतिशय वेगाने रासायनिक प्रक्रिया घडवून आणू शकतात. म्हणून या पदार्थांना हाताळताना काळजी घ्यावी लागते. सांद्रीभूत. हे पदार्थ विशिष्ट दाबाखाली ठासून भरलेले असतात. म्हणून यांना हाताळताना काळजी घ्यावी लागते. अन्यथा स्फोटासारखी परिस्थिती येऊ शकते. प्रश्न 9वा. असे का म्हणतात ते स्पष्ट करा. अभिरूप सराव उपयुक्त असतो. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तात्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती मोजता येते. आपत्ती आल्यानंतर तिचे आभासी संचलन करण्यात येते. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केले असते. अशा सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी
अभिरूप सराव असतो. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणेचा सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त असतो. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते. आपत्ती ही कधीही येऊ शकते. ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी होत असते. त्यामुळे भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक आपत्तीवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपत्ती व्यवस्थापन करून त्याचे गांभीर्य नक्कीच कमी करू शकतो. प्रश्न 10वा. खालील तक्ता पूर्ण करा. आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये. 1. आपत्तीप्रवण भूभागांची ओळख. 2. नकाशाच्या सहाय्याने संभवनीय ठिकाणांची माहिती. 3. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण. 4. सर्वसामान्य माणसांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जागृती. प्रश्न 11वा. खाली काही आपत्तींची चित्रे दिलेली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? मारामारी. आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करू. तिथे कोणी मोठे व्यक्ती असतील तर त्यांना किंवा शिक्षकांना बोलावून आणवू. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. मारामारी सुरू झाली असेल तर त्या 2 गटांना वेगळे करू, त्या 2 मुलांना वेगळे करू. कोणी जखमी झाली का याची खात्री करू. त्याच्यावर आवश्यकता असल्यास प्रथमोपचार करू आणि मारामारी करू नये हे त्या दोघांना पटवून देऊ. गॅस सिलेंडर गळती. आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला घराच्या खिडक्या दारे उघडे ठेवू. गॅस एजन्सीमध्ये फोन लावून दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला लगेच बोलावून घेऊ. इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. घरामध्ये गॅस सिलेंडर गळतीने विषारी वायू पसरला असेल तर घरातील व्यक्ती, पाळीव प्राणी असेल तर त्यांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेऊ. अतिवृष्टी. आपत्तीपूर्व व्यवस्थापन. ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आधीच सावधगिरीचा इशारा देऊ. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. अतिवृष्टीने वाहतूक बंद पडते, घरामध्ये पाणी शिरते, पुराप्रमाणे परिस्थिती निर्माण होते. यावेळी शक्य तितक्या लोकांना मदत करू. साचलेले पाणी निचरा होण्यासाठी मदत देखील करू. गटारे उघडण्याचा प्रयत्न करू. चक्रीवादळ. आपत्तीपूर्व व्यवस्थापन. चक्रीवादळाचा इशारा हा आपत्ती येण्याआधी दिला जातो. तो समजून घेऊन सुरक्षित जागी आश्रय घेऊ आणि घराबाहेर न पडू. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. चक्रीवादळात सापडलेल्या लोकांना मदत करू. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.